एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर ठाकरेंचा संताप झालाय। शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार अशा शब्दामध्ये शरद पवारांनी शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावर ठाकरे संतापलेत। पवारांवर टीका करणाऱ्या राऊतांवर चोहोबाजूंनी टीका झाली आहे। दिल्लीत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरनं महाविकास आघाडीमध्ये वादळ उठलेलं आहे। शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या संजय राऊतांनी यावरून शरद पवारांवरच टीकास्त्र सोडलं। सरकार पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पवारांनी सत्कारच कसा केला असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। संजय राऊतांच्या या भूमिकेवर इतर सगळ्याच पक्षांनी टीका केली आहे। एकनाथ शिंदेंचा सत्कार, ठाकरेंचा संताप। शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार। पवारांनी शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावर ठाकरे संतापले। दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते झालेल्या सत्कारानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतापला। ज्या एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं असं संजय राऊत यांनी पवारांना सुनावलंय। पवारांनी केलेल्या सत्कारामुळे आम्ही महाराष्ट्रात कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार? त्याने महाराष्ट्राची वाट लावली। ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार असल्याचा टोलाही संजय राऊतांनी लगावला। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। तर दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे। संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा शिवसेनेनं समाचार घेतला। संजय राऊत पवारांना गद्दार म्हणण्यास मागे पुढे पाहणार नाहीत अशी टीका शिवसेनेनं केली आहे। संजय राऊतने आज शरद पवारवर जी टीका केली ना त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। आमचे विरोधी आहेत शरद पवार साहेब, आम्ही राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधात आहोत, परंतु आम्ही कधी खालच्या पातळीची टीका त्यांच्यावर कधी केली नाही। त्यांचा एक वय, त्यांचा एक अनुभव, त्याला तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत। आणि यांनी जे काही टीका केलेली आहे, उद्या शरद पवार साहेबाला हा गद्दार म्हणायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही, इतका गेलेली केस आहे। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर शिवसेनेनं संतापण्याची गरज नव्हती असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं म्हटलंय। या त्यांच्या भावना या स्वाभाविक आहेत। शिवसेनेमध्ये जे काही घडलं त्यानंतर त्यांच्या या भावना तीव्र असणं हे स्वाभाविक आहे, परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उलट राजकीय सुसंस्कृतपणाचा परिचय या कार्यक्रमातून करून दिलेली ही स्टेट्समनशिप आहे। स्वतः पवार साहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्या अंतर्गत होत असलेल्या कार्यक्रमाला पवार साहेबांनी उपस्थित राहणं, मला वाटतं यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही। संजय राऊतांना पुरस्कार मिळाला नाही, सत्कार झाला नाही, त्या पोटदुखीतून राऊतांनी पवारांवर टीका केल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय। संजय राऊतांना टीका करण्याचा अधिकारच काय आहे? आता कोणी कोणाला पुरस्कार द्यावं हा ज्या पुरस्काराचा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे साहेबांना जर पवार साहेबांनी पुरस्कार दिला असेल तर यांना मनात अस्वस्थ होणं हे साहजिक आहे। त्यांना असं वाटतं की मला असा पुरस्कार का नाही मिळाला। ज्यावेळेस संजय राऊत साहेब त्याच्यासाठी कॅपेबल होतील त्यावेळेस त्यांचा पण पुरस्कार दिला जाईल। पण दुसऱ्याच्या घरातला मुलगा फर्स्ट क्लास आला आणि आपण नापास झालो अशी जी खंत असते ना, तशी खंत त्यांच्या मनामध्ये आहे। त्याच्यामुळे म्हणूनच ते संजय राऊत आहे।
शरद पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्राची संस्कृती समजलीच नसल्याचा टोला भाजपनं लगावलाय. पवार साहेबांना आज भेटले नसतील एकट्यात. संजय राऊतांची पवार साहेबांची भेट एखाद्या वेळी झाली नसेल. भेट झाली असेल तर शरद पवार साहेब त्यांना समजवतील कशामुळे केला, काय केला. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजवतील. एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या हस्ते झालेला सत्काराकडे उद्धव ठाकरे फक्त सत्कार म्हणून पाहत नाही. आगामी काळात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली.